पूर्ण बघा। बघा पहिला प्रश्न आहे, कोणत्या कन्नड लेखिकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 मिळाला आहे? तर बघा याचा आन्सर आहे बानू मुश्ताक। बानू मुश्ताक या कन्नड लेखिकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 मिळाला आहे। बुकर पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर साहित्य क्षेत्रामध्ये। आणि बानू मुश्ताक यांना त्यांच्या हार्टलॅम्प या साहित्यासाठी 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे। क्वेश्चन नंबर 2 आहे मित्रांनो, मे 2025 मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला CISF अधिकारी कोण बनली आहे? तर बघा काय म्हणत आहे, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला CISF विचारलाय, पहिली महिला CISF कोण बनली आहे? तर त्याचा आन्सर आहे गीता समोता। माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला CISF अधिकारी गीता समोते बनल्या आहेत। CISF चा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। क्वेश्चन नंबर 3 आहे, भारताच्या ऑपरेशन सिंदूर बद्दल प्रसार माध्यमांना माहिती देणाऱ्या 2 महिला अधिकारी कोण आहेत? तर बघा भारताच्या ऑपरेशन सिंदूर बद्दल प्रसार माध्यमांना माहिती देणाऱ्या 2 महिला अधिकारी आहेत। एक आहे विंग कमांडर व्योमिका सिंग, विंग कमांडर व्योमिका सिंग, आणि दुसरे आहे कर्नल सोफिया कुरेशी। दुसऱ्या कोण आहे? कर्नल सोफिया कुरेशी। म्हणजेच वरीलपैकी दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती दिली होती। आणि ऑपरेशन सिंदूर किती तारखेला झाले ते कमेंट मध्ये सांगा। क्वेश्चन नंबर 4 आहे, हॉकी इंडिया पुरस्कार 2024 मध्ये गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर बघा याचा आन्सर आहे सविता पुनिया। सविता पुनिया यांना हॉकी इंडिया पुरस्कार 2024 मध्ये गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे सविता पुनियाला। क्वेश्चन नंबर 5 आहे, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? काय म्हणत आहे? जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा 2025 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा मनू भाकर, तसेच डी गुकेश आणि हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार। 2025 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार म्हणजेच वरीलपैकी सर्वांना देण्यात आला आहे। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। क्वेश्चन नंबर 6 आहे, आयफा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचा आन्सर आहे नीतांशी गोयल। आयफा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नीतांशी गोयल यांनी जिंकला आहे। आणि कोणत्या मूवीसाठी? लापता लेडीज। कोणत्या मूवीसाठी आहे हा? लापता लेडीज साठी 2025 चा आयफा पुरस्कार कोणी? नीतांशी गोयल। क्वेश्चन नंबर 7 आहे, मार्च 2025 मध्ये नॉर्वेचा होलबर्ग पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर बघा याचा आन्सर आहे गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक। मार्च 2025 मध्ये नॉर्वेचा होलबर्ग पुरस्कार गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक यांना देण्यात आला आहे। बघा विद्यार्थ्यांनो, हे सर्व अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे। प्रत्येक परीक्षेला या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होणार, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। क्वेश्चन नंबर 8 आहे, मार्च 2025 मध्ये भारताला भेट दिलेल्या
तुलसी गॅबर्ट. तुलसी गॅबर्ट कोणत्या देशाच्या गुप्तचर प्रमुख आहे? तर बघा काय म्हणत आहे प्रश्न, मार्च 2025 मध्ये भारताला भेट दिलेल्या तुलसी गॅबर्ट ह्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाच्या गुप्तचर प्रमुख आहेत. क्वेश्चन नंबर 9 आहे, मार्च 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय ओलिंपिक समिती इंटरनॅशनल ऑलिम्पिक काउन्सिलच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष कोण बनल्या आहेत? तर याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 10 आहे, मार्च 2025 मध्ये नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचा आन्सर आहे डी, नेतुम्बो नंदी नदैतवाह. नेतुम्बो नंदी नैदेतवाह. मार्च 2025 मध्ये नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नेतुम्बो नंदी नैदेतवाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2025 मध्ये टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर याचा आन्सर आहे बी, रोशनी नादर. रोशनी नादर. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2025 मध्ये टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर काय, रोशनी नादर. बघा जिथे पण पहिली महिला असेल तो प्रश्न अतिशय महत्वाचा असतो. तसेच मी घेतलेले हे सर्व 50 प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठच पाहिजे. क्वेश्चन नंबर 12 आहे, मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे निधी तिवारी. मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे, एप्रिल 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचा आन्सर आहे पूनम गुप्ता. एप्रिल 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे, एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रसंघाच्या महासचिव बनणारी पहिली आफ्रिकन महिला कोण बनली आहे? तर याचा आन्सर आहे शर्ली बॉचवे. शर्ली बॉचवे. एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रसंघाच्या महासचिव बनणारी पहिली आफ्रिकन महिला आहे शर्ली बॉचवे. कोण आहे? शर्ली बॉचवे. क्वेश्चन नंबर 15 आहे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एनपीसीआय ने त्यांचे कार्यकारी संचालक ईडी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचा आन्सर आहे सोहिनी राजोला. सोहिनी राजोला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआय ने त्यांचे कार्यकारी संचालक ईडी म्हणून सोहिनी राजोला यांची नियुक्ती केली आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे, एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 29 वर्षानंतर कोणत्या देशाला भेट देणाऱ्या दुसऱ्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत? तर बघा हंगेरी देशाचं नाव ऐकलंय आपण, पोर्तुगाल ऐकलाय, पोलंड ऐकलाय, पण स्लोवाकिया ऐकलाय का? जास्त ऐकण्यात नाही आलाय, म्हणूनच काय हेच आन्सर असणार. ठीक आहे. एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 29 वर्षानंतर स्लोवाकिया, कोणत्या? स्लोवाकिया देशाला भेट देणाऱ्या दुसऱ्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत. क्वेश्चन नंबर 17 आहे, केअरलेस पीपल या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा केअरलेस पीपल या पुस्तकाचे लेखक आहे सारा विन विल्यम्स. कोण आहे? सारा विन विल्यम्स. केअरलेस पीपल या पुस्तकाचे लेखक आहे सारा विन विल्यम्स. क्वेश्चन नंबर 18 आहे, भारताच्या पहिल्या 18 क्वेश्चन कसं
हा मिसेस हा भारताच्या पहिल्या मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 चे विजेते कोण आहे? काय आहे प्रश्न? भारताच्या पहिल्या मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 चे विजेते कोण आहे? तर याचा आन्सर आहे अनुराधा गर्ग. अनुराधा गर्ग मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 ची विजेता आहे अनुराधा गर्ग. क्वेश्चन नंबर 19 आहे फ्रेंच लक्झरी ब्रँड चॅनलने भारतातील पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचा आन्सर आहे अनन्या पांडे. काय आहे याचं? क्वेश्चन नंबर 20 आहे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ च्या संचालक पदासाठी भारताने कोणाचे नाव सुचवले आहे? तर याचा आन्सर आहे संचार संघच्या संचालक पदासाठी भारताने एम रेवती मी काय सांगितलं सौरभ गर्ग नाही, तर याचा आन्सर आहे एम रेवती याचे नाव सुचवले आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे आशिया प्रदेशातील 36वा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बघा आशिया प्रदेशातील 36वा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2025 हा बटममुख लुवन्स यांना प्रदान करण्यात आला आहे. गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2025 बटममुख लुवन्स दश. क्वेश्चन नंबर 22 आहे एप्रिल 2025 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWH चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे आन्सर आहे खुनिंग पटामा लिस्वा दत्रकुल. बघा काय म्हणत आहे एप्रिल 2025 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजेच BWH चे नवे अध्यक्ष म्हणून खुनिंग पटामा लिस्वा दत्रकुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नावच एवढं कठीण आहे तर ऑटोमॅटिक लक्षात राहणार BWH चे. क्वेश्चन नंबर 23 आहे एप्रिल 2025 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो चे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचा आन्सर आहे कमला प्रसाद बिसेसर. एप्रिल 2025 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोचे नवीन पंतप्रधान म्हणून कमला प्रसाद बिसेसरची निवड झाली आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे भारतीय महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेत सक्षम करण्यासाठी म्हणजेच भारतीय महिलांना AI मध्ये सक्षम करण्यासाठी AI किरण उपक्रम कोणी सुरू केला? तर याचा आन्सर आहे कीर्तिका रेड्डी. भारतीय महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेत सक्षम करण्यासाठी AI किरण उपक्रम कीर्तिका रेड्डी यांनी सुरू केला आहे. महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो. मे 2025 मध्ये हरियाणा सरकारने भारताच्या पहिल्या नव्याने स्थापन झालेल्या भविष्य विभागाचे आयुक्त आणि सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचा आन्सर आहे अमनीत पी कुमार. काय आहे? अमनीत पी कुमार. मे 2025 मध्ये हरियाणा सरकारने भारताच्या पहिल्या नव्याने स्थापन झालेल्या भविष्य विभागाचे आयुक्त आणि सचिव म्हणून अमनीत पी कुमार यांची नियुक्ती केली आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे मे 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या कोण बनल्या आहेत? तर याचा आन्सर आहे सुसान ले. मे 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ह्या सुसान ले बनल्या आहेत. काय आहे? सुसान ले. क्वेश्चन नंबर 27 आहे मे 2025 मध्ये कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा याचा आन्सर आहे अनिता आनंद. मे 2025 मध्ये कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्हणून अनिता आनंद यांचे कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 28 आहे जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे डॉक्टर मारिएंजेला हंगेरिया. काय आहे?
डॉक्टर मारिएंजेला हंगेरिया यांना जागतिक अन्न पुरस्कार 2025 देण्यात आला आहे? क्वेश्चन नंबर 29 आहे, मे 2025 मध्ये पाकिस्तानातील बलुचिस्तान मध्ये पहिली हिंदू महिला सहाय्यक आयुक्त कोण बनली आहे? तर याचा आन्सर आहे कशिश चौधरी. मे 2025 मध्ये पाकिस्तानातील बलुचिस्तान मध्ये पहिली हिंदू महिला सहाय्यक आयुक्त कशिश चौधरी बनली आहे. क्वेश्चन नंबर 30 आहे, ऑस्ट्रेलिया ओपन 2025 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचा आन्सर आहे मॅडिसन कीज. ऑस्ट्रेलिया ओपन 2025 चे महिला एकेरीचे विजेतेपद हे मॅडिसन कीज यांनी जिंकले आहे. क्वेश्चन नंबर 31 आहे, 97व्या अकादमी पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचा आन्सर आहे मिकी मॅडिसन. मिकी मॅडिसन यांनी अनोरा मूवीसाठी अनोरा मूवीसाठी 57वा अकादमी पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. क्वेश्चन नंबर 32 आहे, कोणत्या मोहिमेमुळे नासाचे शास्त्रज्ञ सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS वरून पृथ्वीवर परत आले? तर याचा आन्सर आहे क्रू 10 मिशन. काय याचा आन्सर? क्रू 10 मिशन. 32 ला बी. क्रू 10 मिशन मोहिमेमुळे नासाचे शास्त्रज्ञ सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS वरून पृथ्वीवर परत आले. क्वेश्चन नंबर 33 आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा नवा विक्रम केला आहे? तर बघा याचा आन्सर आहे सुनीता विल्यम्स. अगदी सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 34 आहे, मे 2025 मध्ये युरिका फोर्ब्सचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचा आन्सर आहे श्रद्धा कपूर. मे 2025 मध्ये युरिका फोर्ब्सचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून श्रद्धा कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 35 आहे, मे 2025 मध्ये दक्षिण कोरिया पर्यटन संघटना KTO चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचा आन्सर आहे हिना खान. हिना खान यांची मे 2025 मध्ये दक्षिण कोरिया पर्यटन संघटना KTO चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 36 आहे, वर्ल्ड ब्लिट्झ टायटल 2024 चा महिला किताब कोणी जिंकला आहे? तर याचा आन्सर आहे जू वेंजुन, चीनमधील महिला आहे ज्यांनी वर्ल्ड ब्लिट्झ टायटल 2024 चा महिला किताब जिंकला आहे. क्वेश्चन नंबर 37 आहे, दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर बघा दिल्लीचे नवे मुख्यमंत्री ही रेखा गुप्ता बनल्या आहेत. कोण आहे? रेखा गुप्ता, दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री. क्वेश्चन नंबर 38 आहे, मार्च 2025 मध्ये पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मार्च 2025 मध्ये पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून अंजू राठी राणा, कोण? अंजू राठी राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 39 आहे, मार्च 2025 मध्ये फेडरल बँकेने त्याच्या पहिला महिला ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचा आन्सर आहे विद्या बालन. काय आहे? विद्या बालन. मार्च 2025 मध्ये फेडरल बँकने त्याच्या पहिल्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून विद्या बालन यांची नियुक्ती केली आहे. क्वेश्चन नंबर 40 आहे, पाणथळ जागांच्या विवेकपूर्ण वापरांच्या श्रेणीत प्रतिष्ठित वार्षिक रामसर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलाय? बघा काय म्हणत आहे प्रश्न, पाणथळ जागांच्या विवेकपूर्ण वापराच्या श्रेणीत प्रतिष्ठित वार्षिक रामसर कोणता पुरस्कार? रामसर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरले आहे?
तर त्याचा आन्सर आहे जयश्री व्यंकटेशन. रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिली भारतीय महिला जयश्री व्यंकटेशन. क्वेश्चन नंबर 41 आहे. मार्च 2025 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिला आणि भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनली आहे? तर याचा आन्सर आहे रोशनी नादर मल्होत्रा. रोशनी नादर मल्होत्रा ह्या मार्च 2025 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत कुठल्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिला आणि भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. क्वेश्चन नंबर 42 आहे. जानेवारी 2025 मध्ये पहिली भारतीय अमेरिकन द्वितीय महिला कोण बनली आहे? तर याचा आन्सर आहे उषा वॉन्स. उषा वॉन्स ह्या जानेवारी 2025 मध्ये पहिली भारतीय अमेरिकन द्वितीय महिला बनली आहे. बघा विद्यार्थ्यांना, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अतिशय महत्वाचे 50 प्रश्न मी घेऊन आलेलो आहे. क्वेश्चन नंबर 43 आहे. कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाने त्रिवेणी अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे? तर याचा आन्सर आहे चंद्रिका टंडन. चंद्रिका टंडन या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाने त्रिवेणी अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. क्वेश्चन नंबर 44 आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सलग किती वेळा अर्थसंकल्प सादर केलाय? तर बघा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 मध्ये संसदेत सलग 8वी वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. 8वी वेळा पुन्हा कोणी? काय नाव आहे? प्रणव मुखर्जी यांनी सुद्धा 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणारे कोण आहे? तर मोरारजी देसाई. मोरारजी देसाई यांनी किती वेळा? 10 वेळा. आणि 9 वेळा कोणी केला? 9 वेळा काय नाव आहे? प्रणव मुखर्जी. 9 वेळा 9 वेळा केलाय पी चिदंबरम. पी चिदंबरम यांनी 9 वेळा केला. 10 वेळा मोरारजी देसाई आणि 8 वेळा आपल्या निर्मला सीतारामन आणि प्रणव मुखर्जी. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 45 आहे. मार्च 2025 मध्ये भारतीय हवाई दलाच्या जग्वार फायटर जेट स्क्वॉड्रनची पहिली महिला पायलट कोण बनली? तर याचा आन्सर आहे तनुष्का सिंग. मार्च 2025 मध्ये भारतीय हवाई दलाच्या जग्वार फायटर जेट स्क्वॉड्रनची पहिली महिला पहिली महिला पायलट तनुष्का सिंग बनल्या आहेत. क्वेश्चन नंबर 46 आहे. कोणत्या प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडूने नारिका या नाविन्यपूर्ण मासिक पाळी स्वच्छता ब्रँड सोबत भागीदारी केली आहे? तर याचा आन्सर आहे सायना नेहवाल. काय याचा आन्सर? सायना नेहवाल. सायना नेहवाल या प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडूने नारिका या नाविन्यपूर्ण मासिक पाळी स्वच्छता ब्रँड सोबत भागीदारी केली आहे. क्वेश्चन नंबर 47 आहे. दुसऱ्यांदा युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी पहिली महिला कोण आहे? तर याचा आन्सर आहे रॉबर्टा मेत्सोला. दुसऱ्यांदा युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी पहिली महिला रॉबर्टा मेत्सोला आहे. क्वेश्चन नंबर 48 आहे मित्रांनो. तुलसी गबाळ यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक DNI म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे अमेरिका. आधीच झाला प्रश्न. काय? तुलसी गबाळ या कोणत्या देशाच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती झाली? तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. क्वेश्चन नंबर 49 आहे. टेनिस टूर्नामेंट इटालियन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे काय विचारलाय? पुरुष एकेरीचे
विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचा आन्सर आहे पुरुष एकेरी कार्लोस अल्कराईज आणि महिला एकेरी कोण आहे? जास्मिन पाओलानी, म्हणजे दोन्ही. पुरुष एकेरीचे कार्लोस अल्कराईज आणि महिलाचे जास्मिन पाओलिनी. क्वेश्चन नंबर 50 आहे मित्रांनो, जर्मनीमध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये कोणत्या नेमबाजाने भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले? बघा काय म्हणतात आहे, भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? कुठे? तर जर्मनीमध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कप 2025 ला. तर याचा आन्सर आहे कनक झा. कनक झा याने भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे. कुठे? तर ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये, जे जर्मनीमध्ये झाले होते. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.